नवोदय जय मित्रांनो, प्रकाश आंबेडकर यांनी 12 मार्च 2025 रोजी भव्य आंदोलन महाराष्ट्रभर सुरू ठेवा आणि सुरू करा आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांनी मिळून ठिकठिकाणी भव्य आंदोलने उभा केली आहेत। तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, बघू शकता। 20-22 दिवसापासून हा उपोषणाच्या माध्यमामधून येथील सरकारला, येथील व्यवस्थेला सांगण्यात आलेला, पण देशातील बौद्ध समाज हा जागृत झालेला आहे आणि तो आपले धर्मस्थळ आज मागण्याच्या पवित्र्यामध्ये आलेला। आंबेडकर पहिलेही आंबेडकर होते, आत्ताही आंबेडकर आहेत आणि उद्याही आंबेडकर असतील। सगळे फक्त आणि फक्त मत मागायला येतात, बाकी त्यांना काही देणं घेणं नाही कोणाशीही। त्यांना फक्त जिंकून द्या, बस तेवढंच त्यांचा समाधान आहे। बाकी त्यांना काय देणं घेणं आहे। तुमची बुद्धगया धोक्यात असो किंवा तुमचा हक्क अधिकार धोक्यात असो किंवा तुम्ही धोक्यात असो किंवा तुमच्या आया बहिणी धोक्यात असो, त्यांच्यावर बलात्कार अत्याचार होत असो, प्रत्येक ठिकाणी तुम्ही आंदोलन पाहत आहात। प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभर आंदोलन चालू आहे। मित्रांनो, आपण आंदोलन करायचं, पण ते शांततेत करायचं। भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा आपल्याला सांगितलंय, आपण शांतीच्या मार्गाने जायचं आणि ते पूर्ण देशभर करायचे, फक्त महाराष्ट्रात पुरते नाही। आपले चंद्रशेखर आझाद भाई जे नगीना या ठिकाणचे खासदार आहेत, संसद आहेत। महाबोधि विहार हमारा हक है और वो देना पड़ेगा। खत्म करे तो आवाज का हाल देख लो। क्या कंप्लीट मैं ऐसा ये 9 सदस्यों में 5 हिंदू होंगे, 4 बौद्ध होंगे, क्या ये सिर्फ बौद्ध धर्म के लिए लागू होता है? एक दोघांनी संघर्ष होत नाही मित्रांनो, संघटित व्हा आणि नंतर संघर्ष करा। नवोदय जय मित्रांनो, प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी 12 मार्च 2025 रोजी त्यांनी ठरवलं होतं की महाबोधी विहार म्हणजेच बौद्धगया हे विहार वाचवण्यासाठी भव्य आंदोलन महाराष्ट्रभर सुरू ठेवा आणि सुरू करा। तर मग तेच 12 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी सगळ्यांनी मिळून ठिकठिकाणी आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांनी मिळून ठिकठिकाणी भव्य आंदोलने उभा केली आहेत। तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, बघू शकता। गेल्या अनेक दिवसापासून 20-22 दिवसापासून आकाश लामा आणि भंते गण तिथे आज बसलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा उपोषणाच्या माध्यमामधून येथील सरकारला, येथील व्यवस्थेला सांगण्यात आलेला की हे महाबोधी बुद्ध विहार आहे ते आमच्या ताब्यामध्ये द्या। आजपर्यंत काय घडलं ते आम्ही जाणत नाही, पण देशातील बौद्ध समाज हा जागृत झालेला आहे आणि तो आपले धर्मस्थळ आज मागण्याच्या पवित्र्यामध्ये आलेला। महाबोधी बुद्ध विहाराचा प्रश्न आहे। देशामधील अनेक विहारांचं आज मंदिरीकरण झालेलं आहे, त्याच्या समोर ही लढाई आज सुरुवात झालेली आहे। गेल्या मागच्या आठवड्यामध्ये या मुंबईचा विचार कराल तर महाकाली केव्जमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे हजारोचे कार्यकर्ते गेले होते आणि त्यांनी सांगितलं हे काय हिंदूकरण आजच्या दिवशी चालू झालेलं आहे, ते बंद करा। आर्किओलॉजी डिपार्टमेंटवरती आम्ही कायदेशीर केस केलेली आहे। अशा प्रकारची जागरूकता पूर्णतः देशामध्ये आलेली आहे आणि हा मेसेज आज जगामध्ये गेलेला। अंतिम इच्छा 1 2 3 4 1 2 3 4 की क्या पहचान। बघा मित्रांनो, कोणताही राजकीय पक्ष आला नाही आपल्या समोर, शेवटी आंबेडकरच आले। म्हणतात ना, आंबेडकर पहिलेही आंबेडकर होते, आत्ताही आंबेडकर आहेत आणि उद्याही आंबेडकर असतील। बघा मित्रांनो, आपल्या संकटकाळी कोणीही येत नाही, सगळे फक्त आणि फक्त मत मागायला येतात, बाकी त्यांना काही देणं घेणं नाही कोणाशीही। त्यांना फक्त जिंकून द्या, बस तेवढंच त्यांचा समाधान आहे। बाकी त्यांना काय देणं घेणं आहे। तुमची बुद्धगया धोक्यात असो
की तुमचा हक्क अधिकार धोक्यात असो किंवा तुम्ही धोक्यात असो किंवा तुमच्या आया बहिणी धोक्यात असो, त्यांच्यावर बलात्कार अत्याचार होत असो, प्रत्येक ठिकाणी तुम्ही आंदोलन पाहत आहात. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभर आंदोलन चालू आहे मित्रांनो. तरीही या सरकारचे, या बसलेल्या गादीवर सरकारचे, सरकार कोणाचं आहे काय आहे ते तुम्हाला सगळं माहिती आहे मित्रांनो. त्यांना माहिती हे बौद्धगाय आपण मुक्त केली ना तर हळूहळू बौद्ध राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल होईल. आणि यांना ही बौद्धगाय मुक्त करायची नाही, पण आपणही मागे हटायचं नाही. आपण आंदोलन करायचं, पण ते शांततेत करायचं. न कोणाला इजा करायची, ना कोणाला हिंसा करायची. आपलं जे महापुरुषांनी शिकवलंय ना आपल्याला, तथागत भगवान गौतम बुद्धांसाठी आपल्या तथागत भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा आपल्याला सांगितलंय आपण शांतीच्या मार्गाने जायचं. आपल्याला शांततेचा मार्ग भगवान गौतम बुद्धांनी दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संघर्ष, जेवढे संघर्ष केलेत, सत्याग्रह केलेत, ते सगळे सत्याग्रह शांततेत केले. तर आपल्याला ही सत्याग्रह तर नाही म्हणता येणार. आपलं आंदोलन करायचे तेही शांततेत करायचे, कोणालाही इजा न होता, आणि ते पूर्ण देशभर करायचे, फक्त महाराष्ट्रापुरते नाही. प्रत्येक ठिकाणी आपला आवाज उचलले जात आहेत. तुम्ही बघितलेच आहेत बरेच न्यूज चॅनलवर. आपले चंद्रशेखर आझाद भाई, जे नगीना यूपीचे, नगीना या ठिकाणचे खासदार आहेत, संसद आहेत. महाबोध विहार हमारा हक है और वो देना पड़ेगा. खत्म करिए तो आवाज का हाल देख लो क्या. कंप्लीट. मैं ऐसा समझता हूँ जिनकी सरकार है उन्हीं की बात होगी, और बौद्धिस्टों की जो आंदोलन कर रहे हैं और पुलिस लाठी मार रही है, मैं समय रहते चेतित कर रहा हूँ. सरकार को चिंता करनी चाहिए कि बौद्धिस्टों का अपमान ज्यादा दिन बौद्धिस्ट बर्दाश्त नहीं करेंगे. महाबोध विहार हमारा हक है और वो देना पड़ेगा. आपका बहुत बहुत धन्यवाद. जय भीम, जय भारत. परत बिहारचे आमदार त्यांनीही आवाज उचलला. और बोध गया महाविहार जो बीटीएमसी एक्ट 1949 जो बना वो आज भी कार्यरत है, जिसके तहत उसमें 4 बौद्ध लोग होंगे, 4 हिंदू लोग होंगे और जिला पदाधिकारी जो हिंदू होगा उसके पदेन. 1 मिनट और आपके पास है महोदय. हम ये कहना चाहते हैं कि ये 9 सदस्यों में 5 हिंदू होंगे, 4 बौद्ध होंगे. क्या ये सिर्फ बौद्ध धर्म के लिए लागू होता है? यदि ये लागू होता है, संविधान लागू हो गया, तो बीटी एक्ट को खत्म करना चाहिए और उनको भी आर्टिकल 26 के तहत उनको भी धार्मिक स्वतंत्रता का अधिकार है, उन बौद्ध भाइयों को भी मिलना चाहिए. यदि नहीं ऐसा है तो हम तो मांग करते हैं सदन से कि अयोध्या मंदिर में भी इस्लाम धर्म के मानने वालों को मेंबर बनाया जाए, जैन धर्म के मानने वालों को मेंबर बनाया जाए, बौद्ध धर्म के मानने वालों को मेंबर बनाया जाए. ये सिर्फ बोध गया महाविहार के लिए. विधानसभेमध्ये, संसदमध्ये प्रत्येक ठिकाणी आवाज उचलणं चालू आहे. त्यामुळे तिथे जे बिहार म्हणजे बौद्धगया येते, तिथे त्या शासनाने IAS ऑफिसर तिथले काय असतील ते त्यांनी सांगितलंय की इथं फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. त्यांना माहिती आहे फक्त फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झालेच, सोशल मीडियाद्वारेच हे व्हायरल झालं तर एवढं आंदोलन पेटत आहे. हे न्यूजवाले तर दाखवणार नाही, तेच नाही दाखवणार ते, कारण ते कोणाचे न्यूज चॅनल आहेत, हे गोदी मीडिया आहे. तो गोदी मीडिया कोणाला काहीही दाखवणार नाही. तो गुलाम झालेला मीडिया आहे, तो चौथा स्तंभ राहिलेला नाही. आपण म्हणतो लोकशाहीचा चौथा स्तंभ, अजिबात नाही. उगाच लोकशाहीचा चौथा स्तंभ बोलून लोकशाहीचा अपमान करू नका, कारण लोकशाहीचा असाच चौथा स्तंभ असता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान कधीच फाडून फेकून टाकलं असतं. जर असा लोकशाहीचा चौथा स्तंभ बघितला असता तर. लोकशाहीचा एकही स्तंभ नीट उभा राहिलेला नाहीये. उभा होता, आता उभा कुठेच दिसत नाही. तर तो आपल्याला उभा करायचा आहे मित्रांनो. आंदोलन करा, संघर्ष करा, सगळं शांततेत करा. एवढंच माझं सांगणं आहे. पहिलेही आंबेडकर होते, आताही आंबेडकर आहेत आणि नंतरही आंबेडकरच राहणार, आपल्यासाठी लढणार. बाकी कोणीही दिसत नाही मला. हेच मी सांगू इच्छितो. बाकी सगळे तुम्हाला मतदानासाठी तुमच्या मागं फिरणार. इलेक्शन संपलं, तुम्ही कोण आम्ही कोण, बस. म्हणून तुमचं डोके तुमच्या धडावर येऊ द्या. तुमचं डोकं तुमच्या धडावर असेल ना तर नक्कीच तुमचं डोकं तुमच्या धडावर येईल. विचार करा, एकत्र या, आंदोलन करा. विचार करा, एकत्र या, आंदोलन करा, संघर्ष करा. आपल्याला हे आंदोलन शांततेत सक्सेस करायचं आहे. हेच सांगू इच्छितो. आंदोलन करा आणि एकत्र या.
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेबांनी सांगितले शिक्षण करा, पूर्ण करा, शिक्षण पूर्ण करा. शिका, संघटित व्हा, एकत्र या आणि नंतर संघर्ष करा. एक दोघांनी संघर्ष होत नाही मित्रांनो. संघटित व्हा आणि नंतर संघर्ष करा. संघटित झाल्याशिवाय संघर्ष होत नाही. म्हणून संघटित व्हा, एकत्र या आणि संघर्ष करा. एवढंच माझं सांगणं आहे. बाबासाहेबांचं देखील सांगणं आहे. तर व्हिडिओ कसा झाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आवड असेल तर नक्की लाईक करा, कमेंटही करा आणि चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओ, माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान, जय बहुजन. चला बाय.